पूर्व विदर्भामध्ये भाजपला काँग्रेसच्या पेक्षा आता शिवसेनेच्या शिंदे गटाकडून कडवं आव्हान उभं राहत आहे। त्यामुळे मतांच्या विभागणीमुळे भाजपची डोकेदुखी देखील वाढती आहे। इतिहासामध्ये पहिल्यांदा शिंदेंच्या शिवसेनेनं पूर्व विदर्भामध्ये सर्वाधिक 57 पैकी 37 ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे रिंगणामध्ये उतरवले आहेत आणि त्यामुळे अनेक ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपची जी काही समीकरणं आहेत ती काहीशी बिघडवली आहेत। तर या संदर्भामध्ये आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आणि मतविभाजनाची फारशी काळजी करायची नसते असं त्यांचं म्हणणं आहे। भाजप आणि महायुतीच बहुमतानं निवडून येईल। मैत्रीपूर्ण लढती असल्या तरी देखील मतभेद आणि मनभेद आमच्यामध्ये नाही आहेत। भाजप आणि महायुती यांना बहुमत मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे। मताचे विभाजन होईल की काय होईल, पण मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी आणि आमची महायुती 2/3 बहुमताने येईल, 51% मतं घेऊन येईल। शेवटी त्यांना त्यांचा अधिकार आहे, आमचा आम्हाला अधिकार आहे आणि मित्रपक्ष म्हणून आम्ही आमची पातळी मेंटेन करतो आहे। कुठेही आम्ही मित्रपक्षाला त्या ठिकाणी खूप काही त्यांच्या विरुद्ध जाऊन एकदम हेवी त्या ठिकाणी त्यांना प्रचारामध्ये काही टार्गेट करून काम करत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.